MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH। मागच्या 2 वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षफुटीचा मोसम आलेला होता आणि त्यानंतर आत्ताच्या मान्सूनमध्ये एकत्रितपणाचे वारे वाहू लागलेले आहेत। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंनी मोठं विधान केलंय। मात्र सत्तेत जावं की नाही यावरून शरद पवार गटातच अजून गट तट पडल्याचंही बोललं जात आहे। पाहूया। पांडुरंगाची इच्छा असली तर आषाढी एकादशीपर्यंत ते होईल। तो त्या शेवटच्या कार्यकर्त्याला कॉन्फिडन्स मध्ये घेऊनच त्याच्या मनात जो असेल तोच निर्णय पक्ष घेईल। शेवटच्या कार्यकर्त्याच्या मनाचा दाखला देत सुप्रिया सुळेंनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याचे संकेत दिले आहेत। 10 जूनला दोन्ही राष्ट्रवादीचे मेळावे होत आहेत। त्या दिवशी बहीण भावाचं राजकीय मनोमिलन होण्याच्या चर्चा होत आहेत। अजून तसा काही प्रस्ताव असल्याचं कळलेलं नाही, पण 10 तारखेला पक्षाचा मेळावा पुण्याला होतोय, त्यामुळे 10 तारखेपर्यंत आपण वाट बघा। काय माझा निर्णय नाहीये की मी कुठे जाणार आहे, मी आता इंदापूरला जाणार आधी का दौंडला। हा पक्षाचा निर्णय आहे की पवार साहेब जो काही निर्णय घेतात किंवा जे काही मार्गदर्शन करतात ते लोकशाही पद्धतीनेच होतं। त्याच्यामुळे जो काही निर्णय पक्षाचा असेल तो त्या शेवटच्या कार्यकर्त्याला कॉन्फिडन्स मध्ये घेऊनच त्याच्या मनात जो असेल तोच निर्णय पक्ष घेईल। युनिलॅटरली आम्ही कुठलाही निर्णय आजपर्यंत घेतला नाही आणि घेणार नाही। पक्षामध्ये मी मगाशीच सांगितलं नाही आणि त्या दिवशीच्या बैठकीमध्ये सुद्धा या विषयावरती चर्चा होईल असं मला काही वाटत नाही। म्हणजे वर्धापन दिनाच्या दिवशी सुद्धा असा काही प्रस्ताव नसणार? 100% नसेल। वर्धापन दिनाच्या दिवशी फक्त आणि फक्त कार्यकर्त्यांचा जोश असेल, कार्यकर्त्यांची एकूणच नाही का पुढच्या सगळ्या प्रवासामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणखी नेतृत्वक विजय मिळवण्यासाठीची प्रतिज्ञा असेल। त्याच्या पलीकडे किंतु परंतु बिलकुल नसेल। दरम्यान काही दिवसांपूर्वी संजय राऊतांनी सुप्रिया सुळे भाजपसोबत सत्तेत जाऊ शकतात का यावर भाष्य केलं होतं। त्यानंतरही सुळेंनी आज केलेल्या वक्तव्यावरून विविध प्रतिक्रिया समोर आल्या आहेत। सुप्रिया सुळेंचं नाव तुम्ही वारंवार घेताय किंवा अन्य काही नेत्यांची नावं घेताय, त्यांना तहान नक्कीच लागली असेल, पण तहान लागल्यावरती कोणी गटारातलं पाणी किंवा गढूळ पाणी पित नाही। तहान जरी लागली असली तर नक्की कोणत्या डबक्यात उडी मारायची किंवा महासागरात उडी मारायचं म्हटलं तरी त्या महासागरामध्ये इतक्या लाटा उसळलेल्या आहेत, इतकी गर्दी आहे त्याच्यामध्ये, तर प्रत्येकाला आपलं स्थान शोधावं लागेल। जे गेलेले आहेत ते धडपडत आहेत तिथे अस्तित्वासाठी, नवीन जाऊन काय करा। ज्या काही घडामोडी झाल्या किंवा निर्णय झाले हे निर्णय देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इतरांना देखील त्यावेळेला मान्य होत्या, परंतु दादाला एकटं पाडणं, दादाला विलन करणं हे जे कोणी करू पाहत होते त्यांना आज दादांचं नेतृत्व मान्य आहे हे त्या जाहीरपणानं उघडपणानं सांगतायत। परंतु आता वेळ देखील गेलेली आहे। आदरणीय पवार साहेबांना तर आम्ही दैवत आणि त्यांनी जर मार्गदर्शन केले तर नक्कीच आदरणीय दादा महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही सर्वजण मिळून 1 नंबरचा पक्ष म्हणून महाराष्ट्रात मध्ये नावलौकिक करू। मागच्या अनेक दिवसांपासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विरोधात असूनही नसल्यासारखे आहेत। जयंत पाटील निकालापासून अज्ञातवासात गेल्यासारखे आहेत। सुप्रिया सुळे अधूनमधून टीका करतात, मात्र टीकेतही हातचं राखलं जातं। रोहित पवार, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक नेते सक्रिय दिसत नाहीत। त्यात पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारनं सुळेंच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ परदेशी पाठवल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या चर्चांना जोर आला होता। सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यानंतर त्या चर्चांनी अजून वेग धरलाय। मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटातले काही नेते एकत्रीकरणाच्या बाजूने नाहीत असंही दिसतंय। कुठलाही विरोध असण्याचं कारण नाही। शेवटी पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, पवार साहेब मार्गदर्शक आहेत। पवार साहेब दादा जे काही आम्हाला आदेश देतील तो आदेश आम्ही म्हणजे तो आदेश शिरसावंदे म्हणून आम्ही पुढे जाऊ। पांडुरंगाच्या मनात जे असेल, सुप्रियाताई पण बोलल्या, मी पण बोलतो, आम्ही वारकरी संप्रदायाची माणसं राज्यात आज महायुतीमध्ये आहोत, त्या आमच्या निर्णयापासून आम्ही तसोवरही बाजूला नाही। आता आम्हाला जनतेने 5 वर्ष काम करण्याची संधी 41 आमदार म्हणून दिलेली आहे, त्यामुळे या विचाराशी समरस असणारे पक्षाला जोडू शकतात। एक भाग मी जोडू शकता शब्द वापरला, मी विलीनीकरण शब्द नाही वापरला। शरद पवारांच्या विचारधारेवरच आमचा पक्ष उभा आहे असं म्हणतात,
आम्हीच मूळ राष्ट्रवादी आहोत असंही सांगतात, आपण एकत्र आलो पाहिजे असंही म्हणतात. आता तटकरे आहेत, अध्यक्ष आहेत त्यांच्या एका गटाचे. उद्या हा पक्ष विलीन झाला, तो होणार नाही, तर अध्यक्ष बदलावा लागेल. मग तटकऱ्यांनी काय करायचं हा एक प्रश्न आहे. केंद्रातल्या मंत्रिपदांचा प्रश्न निर्माण होईल. प्रत्येकजण आपली व्यवस्था, आपली सोय आणि आपला फायदा राजकारणात पाहतो, तसंच हे आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH.